नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई पोलिसला मैदानीला तुम्हाला कमी मार्क्स आले असतील तर टेन्शन घ्यायचं कारण नाही. बघा, अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की सर, मैदानीला आपल्याला खूपच कमी मार्क्स आहेत, म्हणजे अगदी काठावर फिजिकलला क्वालिफाय होईल एवढे मार्क्स आहेत, तर लेखीचं खूप टेन्शन यायला लागलंय. म्हणजे लेखीसाठी काय केलं पाहिजे समजतंय. तर या संदर्भामध्ये आपला हा व्हिडिओ असणार आहे. मैदानीला जरी खूपच कमी मार्क्स आलेले असले तरी फायनल मेरिटचं काय असणार, तर याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या जर आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळे जे काही पुढचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळवता येतील. ठीक आहे. बाकी बघा, याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जरी आपल्याला मैदानीसाठी आपण काठावर जरी बसलेला असलो, म्हणजे एक तुम्ही साधारणतः असं विचार करा की मला 36 मार्क्स आहेत, मी ओबीसी कॅन्डिडेट आहे. ओके. आणि साधारणतः कट ऑफच 36चा येतोय, तर मग काय. ओके. तर बघा मित्रांनो, अभ्यास खूप महत्वाचा आहे. म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर बघितलं, नीट समजून घेतलं, तुम्ही कम्पेअर केलं आतापर्यंत जे काही रिझल्ट आले 2026 बोलतोय मी, मागचं तर सोडूनच द्या. 2026 जर नीट विचारात घेतला तुम्ही, सुद्धा पूर्ण भरती समजून घेतली, तर तुमच्या लक्षात येईल इतर जिल्ह्यांमध्ये झालेले अगदी 47 मार्क्स घेणारा विद्यार्थी मित्र, 50 पैकी 50 मार्क्स घेणारा विद्यार्थी मित्र, अगदी 45 मार्क्स घेणारा विद्यार्थी मित्र, यांची लेखी तितकी स्ट्रॉंग असतेच असं नाहीये. हा, पण एक उलट आहे बरं का. याच्यामध्ये अनेक विद्यार्थी मित्रांची स्ट्रॉंगही असते, असं समजू नका. ते काय मी याच्याबद्दल बोलत नाही की 45 वाल्यांचं ग्राउंड म्हणजे चांगलं आहे तर लेखी वीक असेल वगैरे, असं अजिबात म्हणणं नाही आपलं. ठीक आहे. कम्पेअर ऍव्हरेज विचार करा, सगळ्यांचीच असते असं नाहीये. ओके. आणि ज्यांचा ग्राउंड काटावर आहे त्याची लेखी पण सगळ्यांची चांगली असते असंही नाहीये. ओके. त्या तर विद्यार्थी मित्राला खूप मेहनत घ्यावी लागेल, इव्हन पुढची भरती पण द्यावी लागेल, समजतं. म्हणजे वेळ येऊ शकते तशी पण. जर आता इथं ग्राउंड काटावरच बसलाय आणि आता प्रॅक्टिसला लेखी 60-70चीच आहे समजा. ओके. तर त्यांना थोडासा चॅलेंज नक्कीच आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाहीये. ओके. म्हणजे उगाच मोटिवेट करायचं म्हणून तुम्हाला काही की बाबा 40-50 मार्क्स मिळवणारा विद्यार्थी सुद्धा या भरतीत टिकेल वगैरे असं अजिबात नाहीये. ओके. तुम्ही सिरियसली या गोष्टी समजून घ्या, तुम्हाला नक्की समजेल की कशा पद्धतीने हे सगळं मिरिट फिरतं किंवा काय चालतं भरतीला. ओके. बघा, आता इथं 47, 50, 45 वगैरे मार्क्स घेणारे जे काही विद्यार्थी मित्र आहेत, हा ऍव्हरेज स्कोर जर चांगला स्कोर मानला तर हा राहतो बऱ्यापैकी यावर्षी भरतीला, तुम्ही म्हणू शकता. अगदी 41 वगैरे चांगला म्हणता येणार, त्याला ऍव्हरेज स्कोर म्हणता येईल. ठीक आहे. आता इथं 47, 50, 45 मार्क्स घेणारे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांचा खूप चांगला मैदानीचा स्कोर बसलाय मुंबई सारख्या ठिकाणी म्हटलं तर. ठीक आहे. आता इथं एवढा स्कोर असेल तर तुम्हाला लेखी जरी ऍव्हरेज असली तरी चालू शकते, समजतंय. म्हणजे बाकीच्यांना समजा 90 मिळत आहेत आणि तुम्हाला समजा 180-87च्या रेंज मध्ये 2-4 मार्क्स इकडे तिकडे झाले तरी फरक नाही पडत मित्रांनो, समजतंय. तो रिझल्ट येतो, जात नाही. पण आपण जर काठावर असू, म्हणजे मैदानी आपलं खूपच कमी बसलेला असेल आणि आपण जर सिली मिस्टेक केल्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, अभ्यास हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, कोणाचा अभ्यास नाही असं नाहीये. जो कोणी या स्पर्धेत आहे, घाम गाळतोय, याचा अर्थ याचाही त्यांनी विचार केलेला असणार आहे, पेपरचाही विचार केलेला असणार आहे, समजतंय. उगाच कोणी मैदानावरती जास्त घाम गाळत बसत नाही ना. फक्त एकच आता, आणि हे सगळ्यांना जगजाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे, फक्त मैदानी करून पोलीस होता येत नाही. त्याच्यामुळे लेखीची तयारी ही सर्वजणच करतात. आणि आजच्या तारखेला ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण उपलब्ध आहेत, अकॅडमी पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे संख्या, त्याच्यामुळे तेही उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे जो काही कट ऑफ आहे हा आपल्याला दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळतोय, किंवा अभ्यासासाठी लागणारं जे काही स्टडी मटेरियल आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. तर त्याच्यामुळे कट ऑफ वाढतायत खूप मोठ्या संख्येने. आपण बघतो की विद्यार्थी मित्र सुद्धा ह्या स्पर्धेत येत आहेत. आता ही रियालिटी आहे. पण इथल्या विद्यार्थ्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही. जर आपण 90च्या वरती चांगला स्कोर आणत असाल प्रॅक्टिसमध्ये, आता जे काही आताचे पेपर झाले, जरी काटावर जरी आपण असलो तरी पण घाबरण्याचं कारण नाही, समजतंय. आता हा फक्त एक सीन आहे याच्यामध्ये, की तुमच्याकडे होणारी जी काही सिली मिस्टेक आहे, हा सगळ्यात मोठा घातक पॉइंट आहे बरं का. सिली मिस्टेक बरंच काय करून जातोय. आता रियालिटी सांगायची तर माझ्याच अकॅडमीमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. प्रॅक्टिसमध्ये खूप अगदी 94-95 मार्क्स पडणारे विद्यार्थी मित्र अगदी भरतीला गेल्यावरती डायरेक्ट 85 वरती वगैरे पण येत आहेत. ठीक आहे. त्याला कारण असतं. आणि हा, त्याच्यात नंतर असं कळतं, बाहेर पडल्यानंतर आपल्या एक्झाम हॉल मधून बाहेर आलो की कळतं, अरे 7 ते 8 सिली मिस्टेक झाल्या. मित्रांनो, एवढ्या सिली मिस्टेक केल्या तर आपण या स्पर्धेतून कन्फर्म बाहेर जातो, समजताय. त्याच्यामुळं एवढ्या चुका करू नका. अगदी तुमचा 47चा ग्राउंड आहे असं आपण पकडूयात आणि तुम्ही 8-8, 10-10 सिली मिस्टेक करणार असाल तर कसं चालेल. नाही टिकणार ना आपण स्पर्धेमध्ये, समजताय. आताची स्पर्धा ही अभ्यासाची नाहीच राहिलेली आहे.
ओके, म्हणजे जो काही पेपर चाललाय ना, हा अभ्यासाचा नाहीच. तुम्ही त्या 90 मिनिटामध्ये तुम्ही त्या एक्झाम हॉलमध्ये जे काही तुम्ही स्वतःला प्रेझेंट करताय की नाही, येतंय सगळ्यांनाच, फक्त ते चुकवायचं नाहीये. ओके, सिली मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्या, त्याची प्रॅक्टिस करा, त्याची प्रॅक्टिसही करावी लागते, तशी प्रॅक्टिस करा. ओके, तर प्रॅक्टिस केलं तर सिली मिस्टेक कमी करता येतील आणि तुमचा रिझल्ट जाणार नाही, घाबरण्याचं कारण नाहीये. जरी मैदानी काठावर असू आपण, तरी सुद्धा लेखीला टॉपचं मारू शकतो. तुम्ही बरेच रिझल्ट बघितले सुद्धा असतील असे. ओके, असे रिझल्ट बघितले असणार तुम्ही की कुठंतरी कट ऑफ लागलाय समजा एखाद्या काचचा 37चा वगैरे आणि एखाद्या विद्यार्थ्याला 37च आहेत आणि लेखी मात्र 98ची वगैरे घेतली, असंही तुम्ही बघितलेलं असेल. आणि तो तिथं सिलेक्ट होऊन गेला जागा कमी असताना सुद्धा. अनेक विद्यार्थी मित्रांच्या बाबतीत हे घडलेलं आहे. ओके, 135 टोटल झाली, कट ऑफ लागते तिथे 130 132चा वगैरे. कट ऑफ पेक्षा पण 2-4 मार्क्स जास्त घेतलेले पण आपण विद्यार्थी मित्र बघतो, काठावर ग्राउंड पास झालेले. त्याच्यामुळे ती भीती मनातून काढून टाका. आणि दुसरे विद्यार्थी जे मित्र आहेत इथले वाले 45 50 47 वगैरे वाले, तर त्याही विद्यार्थी मित्रांनी आपलं जे काही लेखीचं जे मार्क्स आहेत तर ते टिकवण्याचं प्रत्येकाने बघा इथं टॉपर पण आणि अगदी कट ऑफला काठावर बसलेला विद्यार्थी मित्र सुद्धा या स्पर्धेत सध्या तरी सारखाच आहे. ओके, फक्त जे काय होणार आहे सगळं हे तुम्हाला बघायला मिळणार लेखीला. ओके, लेखीला जर का तुम्ही चूक केली तर आपल्याला प्रॉब्लेम 100% होऊ शकतो. म्हणून लेखीला सिली मिस्टेक टाळणं हा सगळ्यात महत्वाचा पॅटर्न ठरणार आहे यावर्षी भरतीच्या सिलेक्शन मधला. ओके, आणि तुम्ही अनुभवला असेल बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी बऱ्याच ठिकाणी, आता अगदी 30-35 ठिकाणी आपली भरती प्रक्रिया पार पडली, त्याच्यापेक्षा जास्त ठिकाणं झाली. ओके, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सर प्रश्नांची उत्तरं तर येत होती, सगळं येत होतं, फक्त तिथं मला काय गोंधळ झाला कळलं नाही, तिथं काय प्रॉब्लेम झाला माझ्यासोबत मला नाही लक्षात आलं. मी अगदी ब्लँक झालो आणि मग मला येणारे प्रश्न सुद्धा चुकले किंवा माझ्याकडून बऱ्याच सिली मिस्टेक वगैरे झाल्या, असे अनेक विद्यार्थी मित्र म्हणतात. ओके, तर मित्रांनो हेच आपल्याला कंट्रोल करायचं आहे, याच्यावरतीच काम करायचं आहे. अभ्यास आपण खूप केला, मेहनत आपण खूप घेतली. ओके, फक्त ती 90 मिनिटं स्वतःला कशा पद्धतीने तिथं प्रेझेंट करायचं याची तयारी करा. ओके, याच्यासाठी प्रॉपर रिव्हिजन. एखादा विद्यार्थी मित्र म्हणतो की क्लिक नाही होत, आता अभ्यासात वर्षभर अभ्यास केलाय पण क्लिक नाही होत. शेवटच्या दिवसांमध्ये जर आपण रिव्हिजनच नाही मारली तर मग क्लिक कसं होणार? कारण तुम्ही 2-3 महिन्यापूर्वी वाचलेली गोष्ट तुम्हाला आता आठवेलच असं नाही ना. आता गणित बुद्धिमत्ता वगैरे समजू शकतो आपण, इव्हन मराठी पण समजू शकतो, पण जीएस सारखा विषय हा सारखा सारखा आपल्या वाचनात असायला पाहिजे. हे सगळेच विषय जीएसचे वाचनात असायला पाहिजेत, कारण त्यांचे जे शब्द असतात ते एकदा आठवते दुसऱ्या वेळेस कन्फ्युजन क्रिएट करतो. म्हणून त्याची रिव्हिजन मस्ट आहे. तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत रिव्हिजन मारायचे, समजून घ्यायचं आहे. एकदा दोनदा रिव्हिजन मारा, कारण जर रिव्हिजन चांगल्या मारल्या तर हा जो पॉइंट आहे की नाही सिली मिस्टेक ह्या होत नाहीत आणि याच्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकता. अगदी काठावरचं जरी तुमचा मैदानी असेल, ग्राउंड असेल, तरी सुद्धा लेखी तुम्ही टॉपची मारू शकता. तुमचा येणारा प्रॅक्टिसचा स्कोर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा अजून याच्यावरती काही सोल्युशन आहे का तुमच्या मनामध्ये, याच्यावरती काही उपाययोजना आहे का की सिली मिस्टेक टाळण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं. ठीक आहे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता. आणि त्या कमेंटमध्ये जर का काही चांगल्या कमेंट्स असतील आपल्याला समजून घेण्यासारख्या आणि खरंच इम्पॅक्टफुल असतील तर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवून आपण पूर्ण महाराष्ट्राला ते दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू. ठीक आहे, म्हणून तुम्ही सिली मिस्टेक वरती कशा पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतो, काम करून ते कमी कशा करता येऊ शकतात याच्यावरती नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करायचा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि मुंबई पोलीस असेल किंवा मीरा भाईंदर असेल किंवा ठाणे असेल, म्हणजे इतर किंवा लोह मार्ग वगैरे जे काही पेपर बाकी आहेत तिथले आपले विद्यार्थी मित्र जर असतील, आपले मित्र परिवार असेल तर त्याला नक्कीच शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायचा आहे. धन्यवाद.